कोथिंबीर, कांदा, लाल मिरची, हळद, शेंगदाणे, बेसन पीठ, हिरव्या मिरच्या लागले तेल। आता पूर्ण मसाला आपल्याला याच्यात बसायचा आहे, सगळा पूर्ण बसायचा मसाला। हे बघा, हे पूर्ण असं दाबदाबू भरायचा आहे। तिथे भरल्या जातो ना, दाबदाबू भरल्यावर पूर्ण असं बसायचं त्याच्यामध्ये मसाला पूर्ण, आणि असं ठेवायचं बाजूला। त्याच्यानंतर आपल्याला मिरची बी फुटली नाही पाहिजे, मसाला पूर्ण लॉक करून घ्यायचा असं। हे बघा, ही बघा पूर्ण तुटत नाही, काय होत नाही, पूर्ण अशाला अशी दिसली पाहिजे ती भरलेली मिरची, शिमला मसाला मिरची। आता बेसन पिठात तळायचं आपल्याला, त्याला टाक बेसन पिठात टाकून तळणार। हे बघा, बेसन पिठात लावून तळायचे वडापावसाठी। हे बघा, जास्त बेसन पीठ बी नाही लागत, त्या लागलं तर चव लागणार नाही ना, त्याच्यामुळं नॉर्मलच बेसन पीठ लावायचं त्याला आणि तळून घ्यायचं। नॉर्मलच लावायचं त्याला, आणि जास्त बेसन पीठ पण नाही लावायचं, नॉर्मल लावायचं। तेच दिसली पाहिजे, लागली पाहिजे। आता बघा, हे बघा असं पूर्ण लाल लाल होऊ द्यायचं। मिरची कुरकुरीत होती यानं, पूर्ण कुरकुरीत झाल्यावर ती छान लागते खायला। सोपे आहे, अगदी सोपे आहे करायला। आणि मला सांगा फुटली का मिरची? नाही फुटली। हे बघा, का नाही लावायचं? नाही ना, त्यामुळं नाही लावायचं जास्त, नॉर्मल लावायचं। मिरची तळल्या जाणार नाही, मिरची तर आधी फ्राय करून घेतलेली आहे, पण कुरकुर अशी लागणार नाही म्हणून, त्यामुळं कुरकुर लागत नाही। कुरकुर लागा म्हणून बेसन पीठ कमी लावून तळायचं। पूर्ण मिरची तळल्या जाती, मसाला नरम पडत नाही आतला, मसाला नरम पडतो, आणि थोडं लावलं तर मग ते नरम पडत नाही, मिरची कुरकुर राहती। हे बघा, आता झालं आपलं पूर्ण तळून। आता बघितलं ना, आता लाल लाल पूर्ण होईपर्यंत हे बघा पूर्ण लाल लाल व्हायचं। आता पूर्ण झाल्यावर दाखीन मी तुम्हाला, पूर्ण झाल्यावर दाखीन। आता कोणी म्हणता का मी आणून देते पटकन जाऊन देते। हे झालं पूर्ण तयार। आता ज्याला बेसनचं खायचं त्यानं बेसनचं, ज्याला मसाल्याचं खायचं त्यानं मसाल्याचं। खूप चविष्ट आहे, एकदा करून बघा, खाऊन बघा, आणि मला कमेंटमध्ये सांगा झालं। तुम्हाला जर आणखी मोठा व्हिडिओ बघायचा असेल तर मी ज्यादा मोठा करून टाकील, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। इतकं छान लागतं वडापाव, पिझ्झा, बर्गर ते खाण्यापेक्षा मसाला भरून सनी पूर्ण हे का पूर्ण कडक झालंय। आता नंतर बेसन पिठात तळणार आहे, थोडा टाइम लागेल, पण एकदम छान लागतं।